शिकवण दिधली दिव्या देवता. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. देवा देवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. नित्य घडो गुरु सेवा. ओम नमो गुरुदेवा. नित्य घडो गुरुसेवा. नित्य घडो गुरु सेवा. नित्य घडो गुरु सेवा. नित्य घडो गुरु सेवा. ओम नमो गुरुदेवा. ओम नमो गुरुदेवा. नमो गुरुदेवा. देवा देवा. ओम नमो गुरुदेवा. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. शुक्लां ब्रह्मचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणी भयदां जठान्धकारातवः हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदा. ओम नमः पार्वतीपदे हर 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 महादेव. गोपाल कृष्ण भगवान श्रीदेव दत्त 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 लक्ष्मीरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. बजरंगबली की. निवृत्तिनाथ महाराज की. जय शंकर भगवान की. नर्मदा मैया की. जय जनार्दन जय जनार्दन. मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति. जय जनार्दन चैतन्य मूर्ति. जय जनार्दन मंगलमय मूर्ति. जनार्दन मंगलमय मूर्ति. जय जनार्दन चैतन्यमय मूर्ति. जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति. जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति. जय जनार्दन भक्तांचे स्फूर्ती. जय जनार्दन भक्तांचे स्फूर्ती. जय जनार्दन मंगलमय मूर्ति. जनार्दन मंगलमय मूर्ति. जय जनार्दन चैतन्य मूर्ति. जय जनार्दन मंगलमय मूर्ति. जनार्दन मंगलमय मूर्ति. जय जनार्दन चैतन्यमय मूर्ति. शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलींच्या कृपेनं, परमश्रद्धेय परमवंदनीय स्वामी माधुगिरी बाबांच्या कृपेने आशुतोष भगवान गौरी शंकराच्या पवित्र पावन दरबारामध्ये संपन्न होणारा दर महिन्याचा प्रदोष या निमित्ताने नित्यनैवेद्य ज्या भाविकांचा अन्नदान आहे त्यांच्या हस्ते अभिषेक, संध्याकाळी बाबाजींचा पालखी सोहळा, सत्संग, प्रवचन, अन्नदान असा हा सोहळा दर महिन्याला आपण या ठिकाणी संपन्न करत असतो.
म्हणून भगवान परमात्म्याच्या सेवा करण्यासाठी एक या ठिकाणी श्लोक घेऊया आणि त्या श्लोकावर यथामते चिंतन करूया. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपला प्रिय सखा उद्धवाला सांगतात, दुर्लभो मानुष्य देहो देहिनां शनभंगुरा तत्रापि दुर्लभो मन्ये वैकुंठं प्रियदर्शनम्. भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे. भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे. भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे. 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 भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे. भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे. आजच्या या प्रदोष या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित परमपूज्य राघवगिरी बाबा, भजनी मंडळामध्ये प्रवीणजी महाराज, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरजी पंडित, भगवान बाबा, पापळीतील आमचे भजनी मंडळ, कृष्णा भाऊ, सर्व भजनी मंडळांना जय जनार्दन. उपस्थित आपण सर्व भाविक भक्त, माता भगिनी, सद्गुरू साहेब उकरडे साहेब, सर्व भक्तमंडळ, आदरणीय शिवाजी महाराज असतील, विठ्ठल भाऊ गाडेकर मामा, सरपंच, काबरासेठ, पिंपळखुर्दी या सर्व मंडळींचा बाबांच्या कार्यात नेहमीच त्या ठिकाणी अशा प्रकारचं योगदान असतं. ज्यांची आज अन्नदानाची पंगत आहे, अर्जुन भानदास खडसे पापळ, नंदकिशोर प्रकाश चव्हाण कुंभारझरी, रमेश नामदेव चव्हाण कुंभारझरी यांचं अन्नदान आहे. या अन्नदात्यांचं एकदा टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करा. पवित्र असा प्रदोषचा पर्वकाळ, पवित्र अशा पर्व काळावर खूप मोठं महात्म्य प्रदोष या व्रताचं आहे. असं म्हणतात, जो कोणी प्रदोष व्रत त्या ठिकाणी करतो त्या प्रदोष व्रत करणाऱ्या साधकांना 100 गोदान करण्याचं पुण्य आहे. एवढा प्रदोषचा त्या ठिकाणी महिमा आहे. प्रदोष या निमित्ताने आपल्याला भगवंताचं दर्शन घडतं, प्रदक्षिणा त्या ठिकाणी होते, सत्संग होतो. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलींचं जे महानिर्वाण झालेलं आहे ते प्रदोषला झालेलं आहे. शिवभक्तांचे काही व्रत असतात, उपवास असतात, त्यामध्ये सोमवार, शिवरात्र आणि प्रदोष. बाबांची जी आपल्याला त्या ठिकाणी स्मृती राहावी, बाबाजींचं स्मरण व्हावं म्हणून नेहमी परमश्रद्धेय स्वामी माधुगिरी बाबा सांगतात, हा प्रदोष सोहळा आपण संपन्न करतो. या प्रदोष या निमित्ताने जे अन्नदान होतं त्या अन्नदानाची तयारी करणारे आपले भक्तमंडळ, मग त्यामध्ये जगनभाऊ असतील, बबनदादा असतील, म्हणजे शिवाजी गोरे, बरेचसे मंडळी असतात. खानापूर येथील आमच्या माता भगिनी, उन्हाळा म्हटलं एवढं सोपं काम नाही, जाळापाशी राहणं, पोळ्या करणं, जावे त्याच्या वंशा अग्नी तेव्हाकडे. या सर्व माता भगिनींचे टाळ्या वाजून एकदा स्वागत करा. आत्ता आम्ही यज्ञ सोहळ्याला गेलो, तिथे काही महिला सांगू लागल्या की आम्ही खानापूरच्या आहोत. म्हणलं, तुमच्या खानापूरची खूप सेवा आहे की नाही. जीवनामध्ये सेवा अतिशय महत्त्वाची देव. जसं अनेक गोष्टीचा आनंद आहे, कोणाला भजनाचा त्या ठिकाणी आनंद असतो, कोणाला कीर्तन करण्याचा, कोणाला प्रवचन करण्याचा, तसा सेवेचाही एक आनंद असतो. त्या सेवेचा आनंद उपभोगायचा म्हणून तर भगवान भोलेनाथाने एक अवतार घेतला, तो म्हणजे हनुमंतरायाच्या रूपानं जीवनामध्ये सेवा केली. जगामध्ये कुठं जरी आपण फिरलो, भारतात रामाचे मंदिर आपल्याला कमी दिसतील, पण हनुमंतरायाचं मंदिर नाही असं एकही गाव नाही. म्हणून एवढी सेवा केली, एवढी सेवा केली हनुमंतरायाने प्रभूची, की त्या ठिकाणी दास्यतो निकट हनुमंत पै केले, म्हणून देखील रामचरण. श्रीमद भागवतातील एकादश स्कंदातील अध्याय क्रमांक 11 स्कंदातला दुसरा श्लोक क्रमांक 29 मध्ये भगवान परमात्मा सांगतात उद्धवाला की उद्धवा, मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. जरी दुर्लभ असला पण तो क्षणाक्षणांना नाश अशा प्रकारचा पावणारा आहे. त्यानंतर सांगतात दुसरी एक गोष्ट दुर्लभ सांगितली, ते म्हणजे
भगवान परमात्मा ज्यांना प्रिय अशा संतांची भेट होणं हे दुर्लभ सांगितलं देवा. श्रीमद भागवत बाबाजी म्हणायचे माझ्या काळजाचं देठ आहे. बाबाजी सांगते जीवनात तुम्हाला तरुण जायचं असेल तर फक्त भागवत वाचा, गीता वाचा. बाबांचे आवडते ग्रंथ होते गीता, भागवत, ज्ञानेश्वरी. म्हणून ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, त्याची टळे जन्मा मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नातही वदती कृष्णपदी ठेवो माता. आरती करो तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करो तुझ भगवंता. म्हणून श्रीमद भागवत हे प्रत्यक्ष भगवंताचं वाङ्मय रूप त्या ठिकाणी आहे. म्हणून परमश्रद्धे स्वामी माधवगिरी बाबा नेहमी सांगतात गीता भागवत ऐसे शास्त्र पवित्र, त्रिभुवनी नाही सत्य म्हणून. अवकाश करून एक श्लोक तरी वाचावा. जीवनात आपल्याला त्या ठिकाणी वाचायचं असेल देवा, लक्ष 84 योनीतून आपल्याला वाचायचं असेल, मोक्ष प्राप्त करायचं असेल तर असे सद्ग्रंथ त्या ठिकाणी वाचावे. त्या सद्ग्रंथाने आपल्याला ज्ञान होतं आणि ज्ञानाने आपल्याला त्या ठिकाणी मोक्ष होतो. म्हणून म्हणतात ज्यांना वाचायचं असेल त्यांनी त्या ठिकाणी वाचलं पाहिजे. म्हणून तर तुकोबारायनं म्हटलं ना, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मनुष्य जन्म मिळणं अतिशय दुर्लभ आहे देवा. या मनुष्य देहाचा हेवा स्वर्गातील देवसुद्धा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, स्वर्गीचे अमर निश्चिताची देवा. मृत्युलोकी व्हावा, मृत्युलोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे अमर हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. नारायण नामे हो जीवन मुक्त. म्हणून स्वर्गातील देवसुद्धा हा मानव देह मिळावा म्हणून इच्छा करतात. असं काय या मानव देहात त्या ठिकाणी अशा प्रकारचं आहे. तर या मानव देहात एकच अशा प्रकारचं त्या ठिकाणी विशेष आहे. आहार निद्रा भयमैथून सर्व योनी समान, या मनुष्य देहीचे ज्ञान अधिकचे. स्वर्गातील अमर काय प्रदोषचा शिरा खाण्यासाठी म्हणतात का जन्म मिळाला पाहिजे? नाही. त्या स्वर्गातील अमरांना माहिती आहे की या ठिकाणी या मृत्यू लोकावर आल्यानंतर त्या भगवान परमात्म्याचा भक्तीचा आनंद आपल्याला घेता येईल आहे की नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणो वेळा वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. भगवंताची भक्ती करावी, नामस्मरण करावं, हा सोहळा आपल्याला त्या ठिकाणी स्वर्गात नाही उपभोगायला मिळत, तो याच ठिकाणी अशा प्रकारचा भोगायला मिळतो. म्हणून तर त्या ठिकाणी म्हणतात की हा जो मनुष्य देह जो आपल्याला मिळाला खऱ्या अर्थानं तो अतिशय दुर्लभ आहे. काकड्यामध्ये सुद्धा वर्णन आहे, मनुष्य देह दुर्लभ दाना, मनुष्य देह दुर्लभ दाना, त्यामध्ये शतवर्षाची गणना, तुम्ही आठवा मधुसूदना. म्हणून हा मनुष्य देह मिळणं अतिशय दुर्लभ आहे. शंकराचार्य महाराज सुद्धा म्हणतात दुर्लभम त्रयमेतत्
देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मोक्षत्वं महापुरुषस्य संश्रयः. मनुष्य जन्म मिळणं अतिशय दुर्लभ आहे. तो सहज आपल्याला प्राप्त झाला. एक आंधळा एका नदीच्या किनारी वर हात करत होता. राजाने दौंडी दिली होती. जो कोणी कावळा त्या ठिकाणी पकडून आणेल त्याला 2 लाख मिळेल. त्याने सहज असे दोन्ही हात वरती केले. त्याच्या हातात तो कावळा सापडून गेला. त्याला तो कावळा ज्या वेळेला सापडला त्याला खूप आनंद झाला की मला आता 2 लाख मिळतील. म्हणून काकत आली नाही अशा प्रकारचा शब्द आहे. पण त्या आंधळ्याला आजूक मोह निर्माण झाला. म्हणाले आजूक जर एखादा कावळा जर सापडला टाळे वाजवल्यानंतर तर आजूक 2 लाख, 2 अधिक 2 बरोबर 4 लाख मिळतील. म्हणून पहिला कावळा बगलीत दाबला आणि दुसरा कावळा पकडायला असा वरती हात केला. जो होता तोही कावळा उडून गेला. देव नाही का. तसं आपल्याला हा मनुष्य देह मिळाला ना, भगवंताचं भजन आपण केलं नाही की आपण या संसाराच्या लालसेपोटी हे काम होऊ द्या ते होऊ द्या असं जर म्हणत बसलो तर आंधळ्यासारखा असलेला हाही मानव दे आपला त्या ठिकाणी आलेला चान्स निघून जाईल. देव ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन. बात में प्यार पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. 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 ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन. बात में प्यारी पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. 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 एक वेळेला रामप्रभूंनी अयोध्यामध्ये काही मंत्र्यांना दौंडी द्यायला लावली की सर्व अयोध्येवासियांनी ठराविक जागा सांगितले त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र यावं. रामप्रभू तुम्हाला काही महत्त्वाचा उपदेश त्या ठिकाणी करणार आहेत, महत्त्वाच्या काही गोष्टी सांगणार आहेत. सर्व अयोध्येमध्ये दौंडी दिली की अमुक अमुक ठिकाणी सर्वांनी अमुक वेळेला एकत्र त्या ठिकाणी यायचं आहे. म्हणून सर्व अयोध्यावासी एकत्र येऊन त्या ठिकाणी जमलेले आहेत. काहींना वाटलं का आपल्या बचत गटचे काहीतरी रामप्रभू वाढवणार असं काही सांगतात का कोणाला काही, प्रत्येकाच्या मनात काहीतरी वेगळं. पण रामप्रभूने एवढा मोलाचा त्या ठिकाणी उपदेश केला, सांगितलं हे अयोध्यावासियांनो खूप प्रयासानं हा मानव जन्म आपल्याला मिळाला. हा सूर म्हणजे देवाला सुद्धा मिळत नाही, पण तो कशासाठी मिळाला. मानव देह एक साधन आहे. या साधनाने आपल्याला साध्याची प्राप्ती करता येते. बड़े भाग मानस तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ गावा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. मंगल भवन शुद्ध शरत जीर विहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. बड़ भाग मनुष्य देह तनु पावा, सो दुर्लभ सब ग्रंथ निगावा. रामप्रभू म्हणतात अयोध्येवासियांनो खूप मोठ्या भाग्यानं खूप मोठ्या पुण्यानं आपल्याला हा मानवदेह प्राप्त झालेला आहे.
एक एक योनी कोटन कोटी फेरा एक एक योनी कोटी कोटी फेरा हो एक एक योनी कोटी कोटी फेरा एक एक योनी कोटी कोटी तेरा एक एक कोटी कोटी तेरा तेव्हा लागे वारा मनुष्याचा तेव्हा लागे वारा मनुष्याचा तेव्हा लागे वारा मनुष्याचा तेव्हा लागे वारा मनुष्याचा एक एक योनी कोटी कोटी फेरा हो एक एक योनी कोटी कोटी फेरा. म्हणून 184 होऊन आपल्याला हा मानव देह मिळतो. तो कशासाठी अशा प्रकारचा मिळतो तर भगवंत सांगतात साधना करण्यासाठी, उपासना करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी. म्हणून या मनुष्य देहात आल्यानंतर आपण साधना भक्ती करून मोक्ष त्या ठिकाणी अशा प्रकारचं प्राप्त करू शकतो. या देहाच्या चोजल्यासाठी किंवा देहाच्याच संपूर्ण साध शृंगारासाठी जर आपण वेळ घालत बसलो आहे की नाही तर तो देहाचं काय सोनं होणारे. भगवंत पुढे सांगतात की देही नाम शन भंगुरा देवे दिला देहा भजन गोमाटा देवे दिला देह भजन गोमाटा देवे दिला देहा भजन गोमाटा देवे दिला देह भजन गोमाटा देव दिला देहा भजन गोमाटा देव दिला देह भजन गोमाटा देव दिला देह भजन गोमाटा देव दिला देह भजन गोमाटा. तोया झाला बादा पादिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह भजन गोमाटा देवे दिला देह भजन गोमाटा देवे दिला देहा देहा भजन गोमाटा गोमाटा देह भजन गोमाटा. म्हणून भगवान परमात्माने आपल्याला हा देह दिला आहे तर भगवत भजन करण्यासाठी. हे इंद्रिय कान हात पाय डोळे कशासाठी भगवंताने दिले की प्रत्येक इंद्रियाने आपण भगवत रसपान त्या ठिकाणी केलं पाहिजे. नाही औट हात का मानव देह भगवान तुझे दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. औट हात का आनव देह अल्लाह ने तुझे दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. म्हणून तुकोबराय म्हणतात जे या ठिकाणी भगवंत सांगतात तीच तुकोबरायने संत वाङ्मयामध्ये सांगितलं नाही का. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह कसा आहे क्षणभंगूर आहे. एक आजी एक जत्रात गेली बाजारात जत्रा भरलेली होती आणि भाऊ आरसा द्या दिला आजीला आरसा घेतला आजीने कितीला आहे म्हणे 500 रुपयाला. ठीक आहे म्हणे हे घ्या 500 द्या आरसा. घेतला आरसा आणि आजीने आपला चेहरा पाहिला. काय म्हणे भाऊ एवढी किंमत आहे आरशाची 500. 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी घेतला 10च आरसा म्हणे 10च रुपयाला होता. आणि तेव्हा मी किती चांगली दिसत होती सुंदर सगळे केस काळे होते गुटगुटीत होते. हे 500 रुपयाचा काय आरसा आहे म्हणे याच्यात तुम्ही सगळे म्हणे केस पांढरे दिसू लागले. आता आरशाचा दोष आहे का आहे का नाही वयाचा दोष आहे का नाही.
म्हणजे आपला देह जो 18 वर्षाचा असताना असतो तो 60-70 वर्ष तसाच राहतो का? क्षणाक्षणानं हा जो देह आहे तो नाश अशा प्रकारचा पावणार आहे. म्हणून देह भाड्याचा बैल, भाडे संपल्यावर जाईल. एखाद्याला जर काही बैल बारदान नसला, दुसऱ्याकडून जर उसना आणला तर आपण म्हणतो चला पट कामं करून घ्या, नाहीतर पाहुण्याला दिलेल्या कराराप्रमाणे जर दिवस संपले मध्येच काम राहील. तसं देवाने हे भजनासाठी दिलं ना, तर भजन करा. नाहीतर आयुष्यातील क्षण संपले, बाबाजी म्हणायचे आग लागली झोपडी, काहीतरी करा काढे. जेवढे भगवंताने आपल्याला या आयुष्यात श्वास दिले, जेवढं आयुष्य दिलं देवा, तेवढं संपल्यानंतर असं कोणी नाही की ते या ठिकाणी राहतील. कारण या लोकाचंच नाव काय आहे? मृत्यूलोक, नाही का? राजा असो, रंग त्या ठिकाणी अशा प्रकारचा असो, सर्वांना एक दिवस त्या ठिकाणी जाणं आहे. नको वाया घालू जन्म हा पुकाचा, नको वाया घालू जन्म हा पुकाचा, विश्वास ठेवया जनार्दनाचा. तरुणाईनी तुझा हीच ती संताई, आवडीने म्हणा जनार्दन गाई, आवडीने म्हणा जनार्दन गाई, आवडीने म्हणा जनार्दन गाई, आवडीने म्हणा जनार्दन गाई, आवडीने म्हणा जनार्दन गाई. भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी जीवनात जर आपण भजन त्या ठिकाणी नाही केलं, भगवान परमात्म्याच्या धामाला जर गेले, तिकडे यमाने विचारलं काय बाबा केलं, तर काय उत्तर देणार आहे? काही लोकांचं जीवन असं जातं की कधी त्यांना माहिती नाही, वारी माहिती नाही, भजन माहिती नाही, अनुष्ठान माहिती नाही देवा. बऱ्याचशा लोकांना काय चालू होतं म्हणे तिकडे, ते काय वाजत होते का नाही माहिती नाही, टाळ कायला म्हणतात, मृदंग कायला म्हणतात, कथा कायला म्हणतात, कीर्तन कायला म्हणतात. फक्त बस खाणं पिणं अशा प्रकारचं, कोणत्याच प्रकारची आवड परमार्थाच्या अशा प्रकारचे नाही. म्हणून संत तुकडोजी महाराज म्हणतात, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. म्हणून देवा जी आपण त्या ठिकाणी प्राप्त करायला पाहिजे ते जर प्राप्त अशा प्रकारचं केले नाही तर आपलं जे जीवन आहे अशाच प्रकारचं दुर्लभ असलेला एवढा मनुष्य देह व्यर्थ त्या ठिकाणी जाईल ना. म्हणून म्हटलेले की आयुष्य गमवू नका व्यर्थ, आयुष्य गमवू नका व्यर्थ, आयुष्य गमवू नका व्यर्थ, हृदय आठवावा दत्ता तुझी पूर्वीला पूर्वी मनोरथ, तुझी पूर्वीला पूर्वी मनोरथ, तुझी पूर्वीला पूर्वी मनोरथ. गमो नका व्यर्थ, आयुष्य गमो नका व्यर्थ, हृदय आठवावा दत्त तुझी पूर्वी पूर्वी मनोरथ, तुझी पूर्वी पूर्वी मनोरथ. अगम्य सत्य स्वरूपाचा पाहिजे संग संताचा, अगम्य सत्य स्वरूपाचा पाहिजे संग संताचा, होईल प्रकाश
प्रकाश ज्ञानाचा तोची पूर्वी मनोरथ तोची पूर्वी मनोरथ आयुष्य गमो नका व्यर्थ आयुष्य गमो नका व्यर्थ हृदय आठवावरथ तोची पूर्वी मनोरथ तोची पूर्वी मनोरथ. म्हणून देवा आपल्याला हा जो मानव देह मिळाला तो भगवत भजन करण्यासाठी आपण या ठिकाणी जो आलेला आहे या पृथ्वी तलावर ते एखाद्या यात्रेकरूसारखं यात्रा म्हणून आपण गेलो एखाद्या धर्मशाळेत राहिलो तर त्या धर्मशाळेची काय आसक्ती धरतो का? ते धर्मशाळा सोडताना पुढं अशा प्रकार चालतो. तसं या संसारात आपण आलो. संसारातील जेवढी काही आपण केलेली लौकिक संपत्तीची संचय आहे जेवढी काही कमवलेलं धन आहे हे काय आपल्यासोबत त्या ठिकाणी येणार आहे का? ज्याप्रमाणे एखादा पाहुणा आला की पाहुणा त्या ठिकाणी घरून निघून जातो तसं निवृत्तीनाथ महाराजांनी म्हटलेले आहे की तुम्हीसुद्धा पाहुणे आहात या मृत्यू लोकात आणि आम्हीसुद्धा पाहुणे आहोत. मी पाहुणा तू पाहुणा मी पाहुणा तू पाहुणा ऐकणारा 2 दिवसाचा बाजार सारा 2 दिवसाचा बाजार सारा 2 दिवसाचा बाजार सारा. मी पावना तो पावना मी पावना तो पावना ऐकणारा 2 दिवसाचा बाजार सारा 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 2 दिवसाचा बाजार सारा. भुलून पाशाया वेळेला होय सावध सांगतो मी तुला बोलून रे आशा वेळेला होय सावध सांगतो मी मला. तेरा ना संगी नाही ना सर्व तेरा ना संगी नाही ना कोराक पडा 2 दिवसाचा बाजार सारा 2 दिवसाचा बाजार सारा 2 दिवसाचा बाजार सारा. मी पाहुणा तू पाहुणा मी पाहुणा तू पाहुणा ऐकणारा 2 दिवसाचा बाजार सारा 2 दिवसाचा बाजार सारा 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 2 दिवसाचा बाजार सारा. म्हणून देवा संत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात काय करसी या शेतीवाडीला गुर ढोर या बैल जोडीला सर्व इथे राहणार संगी नाही येणार. मग आपल्यासोबत काय येणार आहे संत सांगतात ते घ्या. जे संघ आपल्या येणार आहे तुकडोजी महाराज म्हणतात घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला तो रडतो ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी. म्हणे तुकड्या गोडे हत्ती याची क्षणाला होईल माती म्हणे तुकड्या गोडे हत्ती याची क्षणाला होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती रावण मेला लंका जळाली तसाच होईल गती. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे
माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला तो रडतो टाये टाये संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी. संत श्रेष्ठ तुकडोजी महाराज म्हणतात, ज्याची आपण आसक्ती पकडून बसलो, हे माझे मुलं, हे माझा परिवार, ही माझी बायको आहे की नाही, असं म्हणतात. तो म्हणशील बायका पोरं हे तुझ्या मागचे चोर, मिल्यावरती खापडं फोडतील तुझ्या डोक्यावर. आपण म्हणतोय घर माझं आहे, शेती माझी आहे की नाही, तू म्हणशील घर दार हे इथेच राहील सारं, आणि मिल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर. देवा एवढी संपत्ती होती, रावणाकडे काही सोबत गेले का? संत तुकडोजी महाराज म्हणतात, एवढा दुर्लभ आपल्याला मनुष्य देह मिळाला, हे भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचं एक साधन आहे. म्हणून आपल्या जीवनात आपण नामस्मरणासारखे श्रेष्ठ साधना केली पाहिजे. म्हणून यावर्षी अधिक मास आहे. अधिक मासाच्या निमित्ताने अनुष्ठान 21 मे ते 28 मे प्रत्येक घराघरातून अनुष्ठानाला पाठवा. एक पुढे भगवंत सांगतात, दुसरी गोष्ट दुर्लभ सांगितली, दुर्लभमन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. वैकुंठ नाम परमात्मा, परमात्मा ज्यांना प्रिय अशा संतांचं त्या ठिकाणी भेट होणं दुर्लभ आहे. तुमचं आमचं भाग्य आहे की अनुष्ठानाच्या निमित्ताने दुर्लभ असलेली संत भेटी, परमश्रद्धे स्वामी माधुगिरी बाबांसारख्या संतांचं सान्निध्य, बाबांचं दर्शन, बाबांचं प्रवचन, जप तप अनुष्ठान ज्ञानेश्वरी पारायण. जप तप अनुष्ठान ज्ञानेश्वरी पारायण. जप तप अनुष्ठान ज्ञानेश्वरी पारायण. गोड तुमचे प्रवचन यावे बा जनार्दन. गोड तुमचे प्रवचन यावे बा जनार्दन. ज्योत तुम्हाला विना आरती तुमची गायीन. तुम्हाला विना आरती तुमची गायीन. आशीर्वाद घेईन तू यावे बा जनार्दना. आशीर्वाद घेईन तू यावे बा जनार्दना. म्हणून या अधिक मासामध्ये आपल्याला जप अनुष्ठान घडेल. बाबांचं गोड असं ज्ञानेश्वरीचं प्रवचन आपल्याला श्रवण करायला मिळेल. नाहीतर देवा असे महान संत कुठे भेटतात का? संत श्रेष्ठ सावता महाराज सांगतात, जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, परी सत्संग दुर्लभ. सर्व काही आपल्याला बाजारात भेटतं, पण संतांचं सान्निध्य असं आहे का एखादं दुकान आणि ते संतांची भेट होती, ते संत मिळतील नाही. तिळ तिळ पुण्य साचा पडे, हे तो बहुता जन्मी जोडे, नाममुखासी अतुडे, समागम घडे संतांचा. संत भेटण्यासाठी तुकोबारा सांगतात, तिळ तिळ पुण्य साचावं लागतं तेव्हा संत मिळतात. म्हणून बहु अवघड आहे संत भेटे. 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 परी जग जाती, परी जग जाती, करुणा केली, करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटे. बहु अवघड आहे संत भेटे. बहु अवघड आहे संत भेटे. म्हणून देवा संत मिळणं अतिशय त्या ठिकाणी अशा प्रकारचं दुर्लभ आहे बरं का. नाथरायाने एक अभंगात असं सांगितलेलं आहे, चंद्रामृत सुखे सेवेल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्या एक वेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा, ऐसे कैसी आणि भेटते ते साधू. संतांची भेट होणं दुर्लभ जरी त्या ठिकाणी असली
पण संत आपल्याला दोन गोष्टीनं भेटतात. लक्ष देऊन ऐका, एक 5 मिनटाचा आपला वेळ राहिला. संत भेटतात आपल्याला आपल्या जीवनात पुण्य असेल तेव्हा, आणि दुसरं भगवंताची ज्या वेळेला कृपा होते त्यावेळेला संत भेटतात. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड लागता पाठोवाटी, तय होय भेटी हरिप्रियाची. नाथराय सांगता असं निष्काम पुण्य आपल्या जीवनात असेल तेव्हा हरी ज्यांना प्रिय आहे अशा संतांची भेट होत असते. दुसरी म्हणजे ज्या वेळेला भगवंताची कृपा होते. महाराजांनी जे आता सुंदर प्रमाणात सांगितलं, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यावर भगवंताचीच कृपा आहे म्हणायला काही हरकत नाही. की असे महान संत परमश्रद्धे स्वामी माधुगिरी बाबांसारखे संत आपल्याला मिळतात. का संत सानिध्यात जायचं, का संतांचा सत्संग करायचा. संतांच्या जीवनात संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर तुकोबराय म्हणतात, संत सानिध्यात गेलेलं जीवन हे चांगलं जीवन अशा प्रकारचं जातं. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. संताच्या सानिध्यात जीवन जगणं ते जीवन भलं म्हणजे चांगलं होतं. म्हणूनच म्हटलेलं आहे, संतन के संग लाग रे. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. भूल जाए बड़ भाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतान के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतान संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन की संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संत सानिध्य सहज कसंही जरी केलं तर संत सानिध्याने मनुष्याचं कल्याण होत असतं. संत समागम एखादे परी, व्हावे त्याचे द्वारी श्वानयाते. का तेथ राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. इथे तुम्ही नुसते आले, सेवा जरी केली अनुष्ठानात वाढू लागणं, त्या ठिकाणी अनुष्ठानाचे त्या ठिकाणी परिसराची स्वच्छता करणं, नाही अनुष्ठान केलं सहज विधी कानावर पडेल, सहज प्रवचन कानावर पडेल, आहे की नाही. इथं सहज साधना घडते. काही क्षेत्राचा असा महिमा आहे, तिथं न साधना करता जरी नुसतं येऊन जरी राहिलं, पडून राहीन ते ठाई उदास संताचे द्वारी. म्हणून संतांनी म्हटले, तुझी दारीचा कुतरा नको मोकलो दातारा. काही संतांनी देवाकडे असं मागितलं, हे देवा मला पशु करायचं पशु कर, वृक्ष करायचं तर वृक्ष कर, पण संत सानिध्यात मला त्याही योनीत ठेव, कारण त्याही योनीत मला संत सानिध्य लाभन. आणि एक मागितलं, हे भगवान मैं आपको कभी भूलो नाही. हे देवा तुझा मला कधी विसर अशा प्रकारचं होणे, आहे की नाही. महिना आला की म्हणजे आठवण झाली पाहिजे, प्रदोष आला विसरून नाही जायचं, आहे की नाही. म्हणून शेवटचंच भजन आहे, बाबा बाबा तुम कसा विसरू, स्वामी तुमाय मेले करू. बाबा तुम कसा विसरू, स्वामी तुमाय मेले करू. तुमाय मेले करो बाबा, तू गाय मी वासरू. तुमाय मेले करो बाबा, तू गाय मी वासरू. बाबा तुम कसा विसरू, स्वामी तुमाय मेले करू. बाबा
तू माय मेले करू. बरेच लोक म्हणू लागले आज लग्नाची शेवटची तारीख आहे, शेवटची तारीख, आम्हाला इकडं जायचं, आम्हाला तिकडं आहे की नाही. काही नवरदेव लग्नापुरतं असे भारी 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 नाव पाठ करतात. 1 महिन्यानं जर म्हणलं काही उसाला घ्या नाव, हे विसरून जातात. तसं आपण भगवंताच्या भक्तीला विसरून नाही जायचं. नेहमी बाबाजींना प्रार्थना करायची, बाबाजी तुमची स्मृती, तुमचं स्मरण, तुमचं चिंतन आम्हाला नेहमी झालं पाहिजे. नेहमी आपल्याला भगवंताचं स्मरण राहावं म्हणूनच तर हा आपण महिन्याला उत्सव त्या ठिकाणी अशा प्रकारचं संपन्न करतो. म्हणून श्रीमद भागवतातील एक श्लोक घेऊन आता इथे काहीच तयारी नाही. दरवेळेला गीता असते, ज्ञानेश्वरी कोणी आणून ठेवली नाही, आसनाची काही व्यवस्था नाही. म्हटलं आता काय चिंतनाला घ्यावं, वेळही झाला म्हणून वेळेवर बाबांच्या कृपेने हा श्लोक त्या ठिकाणी विधीच्या ग्रंथात पाहिला आणि त्याच्यावर यथामती चिंतन केलं. दुर्लभो मानुष्य देहो देहिनाम शनभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठम प्रियदर्शनम. झालेली यथामती सेवा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलींच्या चरणी, परमश्रद्धे स्वामी माधुगिरी बाबांचरणी समर्पित करून या ठिकाणी आमच्या वाणीला विराम देतो. आज हनुमान चालिसाचं बाबाजींनी मुहूर्त दिलं होतं. अनेक भक्तांनी आमचे शिवाजी महाराज वगैरे विठ्ठल बरेच मंडळ बसलेले होते. उद्या आपला अनुष्ठानाचा कार्यक्रम निर्विघ्न व्हावा म्हणून राजूर गणपतीला अभिषेक दिलेला आहे. चालत असेल तर रमेश भाऊशी संपर्क करून ऐकणे संपर्कात राहा. उद्या भगवान राजुरेश्वराचा आपल्याला अभिषेक करायचा आहे की येणारा अनुष्ठान सोहळा अतिशय आनंदाने उत्साहाने, त्या अनुष्ठानात कोणतेही विघ्न येऊ नये, संकट येऊ नये म्हणून तो अभिषेक उद्या ठेवलेला आहे. सर्वांना जय जनार्दन. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय सद्गुरु देवा. सर्वांनी हात जोडा. वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम् अहं क्रतुरां यज्ञ स्वदाहमो मोक्षदं मंत्रमामेवाद्य महमग्निरहुतं ब्रह्मार्पणं ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधिना अन्नं ब्रह्मं ब्रह्म ईश्वरादीची उय्य वर्म ऐसे नेन शुद्ध क्रम वृथा ब्रह्म वाढवते अन्नं ब्रह्म ऋषुर्विष्णुर्भुक्ता देवो महेश्वरा इति संजतं भुक्तं दृष्टदोषन वादते यज्ञशिष्टाशिना सन्तो मुच्यन्ते यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातना प्रसादे प्रसन्नता प्रसादे सुदुःखानि प्रसन्न चतुषुयाशु बुद्धि पर्यवतिष्ठते अंजनि गर्भसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टदोषुणाशाय हनुमन्ताय स्मरम्यं शिवार्पणं कृष्णार्पणं तत्सर्वमहार्पणमस्तु. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, गौरी शंकर भगवान की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. दोन आरत्या तयार गोपाल करून कृष्ण ठेवा. भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 लोक निरंजन. गुरुचं पूजन करूया थाटात गुरुचं पूजन करूया थाटात घेऊन पुष्पाच्या माळा घालूया गोरोच्या गळा गुरुचं पूजन करूया थाटात गुरुचं पूजन करूया थाटात घेऊन पुष्पांच्या माळा घेऊन पुष्पांच्या माळा. बाबाजीच्या पादुकोपूजनानंतर आदरणीय नंदकिशोर भाऊ चव्हाण यांना विनंती करेल की आपण परमपूज्य स्वामी महेशगिरीजी बाबाचं या ठिकाणी स्वागत पूजन करायचे. पहा पाडोळा माझा शिवशंकर भोळा हो पापा डोळा माझा शिवशंकर भोळा हो पापा डोळा माझा शिवशंकर भोळा पापा डोळा माझा शिवशंकर भोळा शंकर भोळा
बापा डोळा माझा शिवशंकर भोळा ओ बापा डोळा माझा शिवशंकर भोळा पोकेळ सारखा सुस्वर असणारे परम आदरणीय स्वामी राघवगिरीजी बाबा यांच्या पूजनासाठी आदरणीय रमेश भाऊ चव्हाण त्यांचे देणे अवघ्या समा देणे अवघ्या समा त्यांचे देणे अवघ्या समा देणे अवघ्या समान नाही कोणा विषम नाही कोणा विषम नाही कोणा विषम नाही कोणा विषम पहा पाडोळा माझा शिवशंकर भोळा हो पहा डोळा माझा शिवशंकर अन्नदात्यांना विनंती राहील की आपण पश्चिम मंडळाचा डोळा माझा शिवशंकर भोळा हो पहा डोळा माझा शिवशंकर भोळा पापा डोळा माझा शिवशंकर भोळा भावे तोषे कर्पूर गौर भावे तोषे कर्पूर गौरव भावे तोषे भावे तोषे कर्पूर गौर भावे तोषे कर्पूर गौर वाचे वदता हर हर वाचे वदता हर हर वाचे वर्ता हर हर वाचे वर्ता हर हर ध्यान धरोने स्मशाने ध्यान धरोने जप राम राम जप राम राम जप राम राम जप राम राम पश्चिम मंडळाच्या सत्कारानंतर अन्नदात्यांना विनंती करील आपण या ठिकाणी समोर यायचंय आश्रमाच्या वतीनं परमपूज्य स्वामी महेशगिरीजी बाबा यांना आपण विनंती करूया प्रार्थना करू बाबाजी या अन्नदात्याचं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आणि बाबाजीचं प्रसाद रूपी देण्याची कृपा करावी या समोर शंभूच्या चरणावरी शंभूच्या चरणावरी शंभूच्या 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 चरणावरी शंभूच्या 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 चरणावरी डोळे सोनार नरारी लोळे सोनार लोळे सोनार नरारी लोळे सोनार ओ लोळे सोनार नरारी लोळे सोनार लोळे सोनार नरारी लोळे सोनार पहा पाडोळा माझा शिवशंकर भोळा हो पापा डोळा माझा शिवशंकर भोळा हो पापा डोळा माझा शिवशंकर भोळा हो पापा डोळा माझा शिवशंकर भोळा पापा डोळा माझा शिवशंकर भोळा शंकर भोळा शंकर भोळा भोळा शंभू भोळा शंकर भोळा शंभू भोळा शंकर भोळा शंभू भोळा डोळा माझा शिवशंकर भोळा हो पापा जय जनार्दन पुढचा येणारा प्रदोषचा कार्यक्रम ज्योती प्रेमे करून आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करून आरती झंचार दे प्रभू नामा करी जय स्वयं जारी रामा शिवाचे करी भक्ता परमा उभी जय जळतना जय उजळोळ बदलोळी परी चिंता चित्ते प्रेमे करून आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करून आरती काढून बसते रे शाळा भक्तीच्या पुढे जात माला हृदय शंकर भोळा ज्ञानरस उपदेश नाम शुभभूषण तरी बनले जावृते प्रेमे करून आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करून आरती बांधिले शिवालय किती भक्तीच्या झंचार देव
मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोधते नाम चरणत कै प्रभो प्रणती प्रेमे करोन्यारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोन्यारती घालील लोटांगण वंदन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद भोजन भगवान मने नम तुमेव माता च पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या द्रविणं तुमेव सर्व मम देव देवं कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा मध्यनावा करोमि अद्य सकलं परस्मै नारायणाति स्मरं पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे हरि ओम यज्ञान यज्ञमय जंत देवास्तान धर्मानि प्रतमन्या सन्ति नाकमय मानव सचंद्र रूपे साध्याय सन्ति देवो राजाधिराजाय प्रजय साहिने नमो वयम श्रवणा कृमै समे कामाना कामाय मह्यम कामेश्वरो वै शृणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमो मीशो चक्षुषुतो मुखौषधमावृषदस्पात् सम्भाव्यं नम्पत्र ध्यावा भूमिजन्यन्देकाः नाना सुगन्ध पुष्पाणि यथा कालद भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तं गृहाण परमेश्वरं नमः पार्वतीपते।